नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय भूगोल प्रकरण 5वे सागरी प्रवाह। आज आपल्याला सागरी प्रवाह या प्रकरणाचा अभ्यास थोडे आठवूया। नकाशाशी मैत्री आणि स्वाध्याय यामध्ये जे काही प्रश्न दिले आहे त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून करायचं आहे। तसेच गृहपाठासाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे। या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा लक्षपूर्वक वाचन करायचे आहे। चला तर मग सुरुवात करूया। थोडे आठवूया। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 29 वर पहिला प्रश्न आहे, एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो? उत्तर, एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो त्याचे उत्तर बघा। या प्रकाराला पदार्थ वहन असे म्हणतात। दोन्ही पदार्थ एकमेकात मिसळून जाण्याचा वेळ हा काही सेकंदाचा असू शकतो, मिनिटाचा, तासाचा अथवा दिवस किंवा वर्षांचा देखील असू शकतो। हा वेळ दोन द्रव्यांमधील अंतर, त्यांचे गुणधर्म, एकमेकात मिसळण्याची क्षमता व त्यांची सहती म्हणजेच गाढता यावर अवलंबून असतो। पदार्थाचे 3 राज्य घन, द्रव व वायू आहेत। कण मॉडेल लहान घनकोलाद्वारे कोणाचे प्रतिनिधित्व करते? हे एका पदार्थात कणांची व्यवस्था, हालचाल आणि ऊर्जेचे वर्णन करते। सॉलिड, द्रव आणि वायूचे भौतिक गुणधर्म स्पष्ट करण्यासाठी या मॉडेलचा वापर केला जाऊ शकतो। दुसरा प्रश्न, पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते? उत्तर, यामध्ये मुख्यत्वे पदार्थांचे वहन एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर कसे होते याचा अभ्यास होतो। उदाहरण, एका भांड्याचे 2 भाग एका सच्छिद्र माध्यमाच्या मदतीने केले व 2 वेगवेगळ्या प्रकारची द्रव्ये 2 भागात ठेवली तर काही वेळाने दोन्ही द्रव्ये एकमेकात पूर्णपणे मिसळून जातील। या प्रकाराला पदार्थ वहन असे म्हणतात। पदार्थ वहन अथवा मास ट्रान्सफर हा रासायनिक अभियांत्रिकीमधील एक महत्त्वाचा विषय आहे। यामध्ये मुख्यत्वे पदार्थाचे वहन एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर कसे होते याचा अभ्यास होतो। उदाहरण, एका भांड्याचे 2 भाग एका सच्छिद्र माध्यमाच्या मदतीने केले व 2 वेगवेगळ्या प्रकारची द्रव्ये 2 भागात ठेवली तर काही वेळाने दोन्ही द्रव्ये एकमेकात पूर्णपणे मिसळून जातील। या प्रकाराला पदार्थ वहन असे म्हणतात। दोन्ही पदार्थ एकमेकात मिसळून जाण्याचा वेळ हा काही सेकंदाचा असू शकतो किंवा मिनिटाचा, तासाचा अथवा दिवस किंवा वर्षांचा देखील असू शकतो। हा वेळ 2 द्रव्यांमधील अंतर, त्यांचे गुणधर्म, एकमेकात सहित मिसळण्याची क्षमता व त्यांची सहती यावर अवलंबून असते। तिसरा प्रश्न, प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत होत असतील? उत्तर, सागराच्या पाण्याच्या तापमानातील व घनता यातील तफावतीमुळे अभिसरण घडून येते। यालाच उष्णता क्षारता अभिसरण म्हणतात। उष्णता क्षारता अभिसरणाच्यामुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात। वाऱ्याचे घर्षण कार्य व दाबातील फरकाद्वारे कार्य करणारी गुरुत्वीय प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीचे मूळ कारणे आहेत। सागरपृष्ठाशी वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशात असरणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वीय किंवा गुरुत्वातील फरक यामुळे पाणी वाहण्यास सुरुवात होते। अशा प्रकारे आपण थोडे आठवूया। यामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत। त्यानंतर नकाशाशी मैत्री पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 30 वर आकृती 5.2 सागरातील खेळण्यांचा वितरणाचा नकाशा आणि आकृती 5.3 खेळण्यातील बदक या संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिली आहे, ती तुम्ही वाचन करा। ही माहिती पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 29 वर सांगा पाहू यावर आधारित ही माहिती आहे। त्यावर आधारित एक प्रश्न विचारला आहे, खेळण्यांचा हा प्रवास कशामुळे झाला असावा? तर उत्तर आहे, खेळण्यांचा हा प्रवास काही प्रमाणात पृष्ठीय सागरी प्रवाहामुळे व बऱ्याच प्रमाणात खोल सागरी प्रवाहामुळे झाला असावा। 10 जानेवारी 1992 रोजी जहाजातील खेळणी भरलेला कंटेनर हवाई बेटाजवळ कोसळला होता। नोव्हेंबर 1992 रोजी काही खेळणी अलास्काच्या किनाऱ्यापर्यंत पोचली। या संबंधित हा अतिशय सुंदर माहिती देणारा उतारा आहे। त्यातून आपल्याला बऱ्याच प्रश्नांची माहिती कळते। तर हा प्रश्नाचा उतारा काळजीपूर्वक तुम्ही वाचन करून घ्या।
त्यानंतर नकाशाशी मैत्री पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 31, आकृती 5.4 सागरी प्रवाह। या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा, सूचीचे निरीक्षण करा। तर यावर आधारित पहिला प्रश्न आहे, सागरी प्रवाहांचे कोणते मुख्य प्रकार दिसतात? उत्तर, सागरी प्रवाहांचे उष्ण प्रवाह व शीत प्रवाह हे मुख्य प्रकार दिसतात। दुसरा प्रश्न, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह उष्ण प्रवाह या प्रकारचे आहेत। तिसरा प्रश्न, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह शीत प्रवाह या प्रकारचे आहेत। चौथा प्रश्न, सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो? उत्तर, सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात वर्तुळाकार फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेत फिरतात। या उलट सागरी प्रवाह दक्षिण गोलार्धात वर्तुळाकार फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेत दिसतो किंवा घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेत फिरतात। पाचवा प्रश्न, ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असेल? उत्तर, ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येत असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुके तयार होत असेल। सहावा प्रश्न, दोन वेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो? उत्तर, शीत व उष्ण सागरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते व वनस्पती शेवाळ व प्लवंग यासारख्या माशांच्या खाद्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते। त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर मासे येतात व त्यांचे प्रजनन होते। त्यामुळे अशा ठिकाणी मोठी मत्स्यक्षेत्र निर्माण होतात। उदाहरण, अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, युरोप खंडाजवळील डॉगर बँक इत्यादी मत्स्यक्षेत्रे। अशा प्रकारे आपण थोडे आठवूया नकाशाशी मैत्री यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत। तर आता आपण स्वाध्यायाकडे वळूया। तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये अ आहे, लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे? पर्याय 1 पॅसिफिक, 2 दक्षिण अटलांटिक, 3 उत्तर अटलांटिक, 4 हिंदी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर अटलांटिक। लॅब्राडोर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरात आहे। दुसरे विधान आहे आ, खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे? पर्याय 1 पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह, 2 पेरू प्रवाह, 3 दक्षिण ध्रुवीय प्रवाह, 4 सोमाली प्रवाह। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोमाली प्रवाह। सोमाली प्रवाह हा हिंदी महासागरात आहे। तिसरा प्रश्न आहे ई, सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही? पर्याय 1 पर्जन्य, 2 भूमीय वारे, 3 तापमान, 4 क्षारता। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूमीय वारे। सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात भूमीय वारे याचा परिणाम होत नाही। चौथं विधान आहे ई, उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? पर्याय 1 दव, 2 दहिवर, 3 हिम, 4 दाट धुके। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दाट धुके। उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात दाट धुके याची निर्मिती होते। शेवटचं आणि पाचवं विधान आहे उ, उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते? पर्याय 1 उष्ण सागरी प्रवाह, 2 थंड सागरी प्रवाह, 3 पृष्ठीय सागरी प्रवाह, 4 खोल सागरी प्रवाह। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खोल सागरी प्रवाह।
उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह हे खोल सागरी प्रवाह आहेत। अशा प्रकारे प्रश्न पहिला आपण पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा, खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात। उत्तर योग्य। आता हे विधान योग्य असल्यामुळे आपल्याला दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही। दुसरं विधान आहे, खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात। उत्तर योग्य। तिसरं विधान आहे, पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते। उत्तर अयोग्य। आता हे उत्तर अयोग्य असल्यामुळे दुरुस्त विधान कसं करायचं आहे ते बघा। पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशात व त्याचप्रमाणे ध्रुवीय प्रदेशातही होते। चौथं विधान आहे, मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे। उत्तर योग्य। पाचवं विधान आहे, हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते। उत्तर अयोग्य। तर दुरुस्त विधान, हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते। त्यानंतर सहावं विधान, ब्राझीलजवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते, या उलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते। उत्तर अयोग्य। दुरुस्त विधान, ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते, तसेच आफ्रिका किनाऱ्यालगतही पाणी उबदार होते। अशा प्रकारे प्रश्न दुसरा, खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा, हा प्रश्न आपला पूर्ण झाला आहे। प्रश्न तिसरा आहे, पुढील गोष्टींचा परिणाम सांगा। त्यामध्ये अ आहे, उष्ण प्रवाहांचा हवामानावर। उष्ण प्रवाहांचा हवामानावर काय परिणाम होतो? तर उत्तर, उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात त्या ठिकाणी तापमान वाढते। उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे तुलनेने अधिक पाऊस पडतो। त्यामध्ये आ आहे, शीत प्रवाहांचा हिमनगाच्या हालचालीवर काय परिणाम होत असेल? तर उत्तर, शीत प्रवाहामुळे हिमनगांची ही शीत सागरी प्रवाहांना अनुसरून हालचाल सुरू होते। शीत प्रवाहामुळे काही हिमनग खूप अंतरापर्यंत वाहत जाऊन समुद्राच्या मध्यात येतात व परिणामी सागरी वाहतुकीत अडथळे व धोके निर्माण करतात। तिसरा प्रश्न आहे, सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहावर काय परिणाम होतो? उत्तर, सागरात पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात। सागरात पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहांची दिशा व वेग या घटकात बदल होतो। चौथा प्रश्न आहे, उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाचे प्रदेश। उत्तर, उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर दाट धुके तयार होते। उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वनस्पती, शेवाळ, प्लवंग हे माशाचे खाद्य वाढते व तेथे मासेमारी व्यवसाय भरभराटीस येतो। त्यानंतर आहे, सागरी प्रवाहांची वहनशक्ती। सागरी प्रवाहांची वहनशक्ती याचा काय परिणाम होतो? तर उत्तर, पृष्ठीय सागरी प्रवाहांच्या वहनशक्तीमुळे किनारपट्टीच्या तापमानात व पर्जन्यमानात फरक पडतो। खोल सागरी प्रवाहांमुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते। आणि शेवटचा आहे, खोल सागरी प्रवाह याचा काय परिणाम होतो? उत्तर, खोल सागरी प्रवाहामुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते। खोल सागरी प्रवाहामुळे सागर जलाचे पुनर्वितरण घडून येते। अशा प्रकारे प्रश्न तिसरा, पुढील गोष्टींचा परिणाम सांगा, यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी लिहिली आहेत। प्रश्न चौथा आहे, सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 31 वरील आकृती 5.4 किंवा हा नकाशा आपल्याला काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर सागरी प्रवाहांचा नकाशा यावर आधारित विचारलेला पहिला प्रश्न आहे, हम्बोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल?
उत्तर हम्बोल्ट हा शीतप्रवाह असल्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर तापमानाचे व पर्जन्याचे प्रमाण कमी राहील. दुसरा प्रश्न आहे प्रति विषुववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरात दिसत नाहीत व का? उत्तर प्रति विषुववृत्तीय प्रवाह आर्क्टिक महासागरात व दक्षिण महासागरात दिसत नाहीत. हे महासागर ध्रुवीय प्रदेशात असल्यामुळे त्यात व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव तुलनेने कमी असतो. परिणामी त्यात प्रति विषुववृत्तीय प्रवाह दिसत नाहीत. तिसरा प्रश्न उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का? उत्तर उत्तर हिंदी महासागरात शीतप्रवाह नाहीत. उत्तर हिंदी महासागराचा भाग उष्णकटिबंधात असल्यामुळे तेथे शीतप्रवाह नाहीत. चौथा प्रश्न आहे उष्ण व शीतप्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठे आहेत? उत्तर उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ प्रवाह व लॅब्राडोर प्रवाह, उत्तर पॅसिफिक महासागरात क्युरोशिओ प्रवाह व ओयाशिओ प्रवाह, दक्षिण अटलांटिक महासागरात ब्राझील प्रवाह व फॉकलँड प्रवाह, दक्षिण पॅसिफिक महासागरात पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह, दक्षिण हिंदी महासागरात ॲग्युलास प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह इत्यादी हे उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे आहेत. अशा प्रकारे प्रश्न चौथा सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून या प्रश्नांची उत्तरे द्या हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती? उत्तर महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमानात तफावत आढळते. महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या घनतेतही तफावत आढळते. सागराच्या पाण्याच्या तापमानातील व घनतेतील तफावतीमुळे अभिसरण घडून येते. यालाच उष्णता क्षारता अभिसरण म्हणतात. उष्णता क्षारता अभिसरणामुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतो. दुसरा प्रश्न आहे सागर जल गतिशील कशामुळे होते? उत्तर ग्रहीय वाऱ्यामुळे सागर जल गतिशील होते. तिसरा प्रश्न सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते? उत्तर सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेप्रमाणे आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेप्रमाणे दिशा मिळते. चौथा प्रश्न कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात? उत्तर कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर शीतप्रवाह वाहतो. लॅब्राडोर शीतप्रवाहामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील सागर जलाच्या तापमानात घट होते. सागर जलाच्या तापमानात घट झाल्यामुळे सागरातील पाणी गोठू लागते. त्यामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात. स्वाध्यायानंतर आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊया. तर प्रश्न आहे सागरी प्रवाहांशी संबंधित भौगोलिक गमतीजमती इंटरनेटवरून शोधा. तर त्या थोडक्यात आपण गमतीजमती समजून घेऊया. प्रवाह एक समुद्रातून दुसऱ्या ठिकाणी वाहणाऱ्या समुद्राच्या अफाट नदीसारखे आहे. तापमानात फरक, क्षारातील फरक आणि वाइंड यामुळे हे प्रवाह उद्भवतात. पृथ्वीच्या समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हालचाली करण्यासाठी प्रवाह जबाबदार आहेत. उत्तर अटलांटिक, दक्षिण अटलांटिक, उत्तर पॅसिफिक, दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागर गायर्स असे 5 मोठे समुद्री वायू आहेत. प्रत्येकाला मजबूत आणि अरुंद वेस्टर्न सीमारेषा आणि कमकुवत आणि विस्तृत पूर्व सीमा प्रवाहाने चिटकवले आहे. सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागर जलाची हालचाल. समुद्र महासागराचे पाणी स्थिर नसून त्यात भरती होते. सावली घाटावर सागरी प्रवाह 3 प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यापैकी सागरी प्रवाह खर्च नाही. महासागराचा प्रवाह मोठ्या अंतरासाठी वाहतो आणि एकत्रितपणे ते ग्लोबल कन्व्हेयर बेल्ट तयार करतात, जे पृथ्वीच्या बऱ्याच प्रदेशांचे हवामान निर्धारित करण्यास प्रबळ भूमिका बजावते. विशेष म्हणजे समुद्री प्रवाह ज्या प्रदेशातून प्रवास करतात त्या तापमानात ते प्रवाहित करतात. उदाहरणार्थ अधिक समशीतोष्ण किनाऱ्यासह प्रवास करणारे उबदार प्रवाह त्या प्रदेशाचे तापमान वाढवतात.
अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा थोडक्यात आढावा घेतला आहे. सागरी प्रवाहांशी संबंधित काही भौगोलिक गमतीजमती या ठिकाणी लिहिल्या आहेत आणि उपक्रम पूर्ण केला आहे. अशा प्रकारे आपण थोडे आठवूया, नकाशाशी मैत्री, स्वाध्याय यामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे. आता वेळ आहे आपल्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. त्यासाठी प्रश्न आहे, सागरी प्रवाहांचे प्रमुख प्रकार कोणते? दुसरा प्रश्न, शीतप्रवाहांची निर्मिती कोणत्या प्रदेशात होते? आता या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे. या प्रकरणाचे 2 वेळा वाचन करायचे आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. अशा पद्धतीने आपण वर्ग 8वी विषय भूगोल प्रकरण 5वे सागरी प्रवाह या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, गृहपाठ, थोडे आठवूया, नकाशाशी मैत्री अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे अभ्यासली आहेत. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.